नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला विद्यार्थ्यांनो, आज आपण काय पाहणार आहोत तर वाक्यांच्या विधानावरून पडणारे त्यांचे प्रकार। मग ते किती आहेत तर 3 आहेत। कोणते? केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि तिसरा आहे पहा, आज आपण शिकणार आहोत ते मिश्र वाक्य। मिश्र वाक्य। मग केवल वाक्य कसं ओळखायचं, ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं हे मागील लेक्चर मध्ये घेतलं आहे। संयुक्त वाक्य कसं लक्षात ठेवायचं व ते ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं हे आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आहे। तर आज आपण मिश्र वाक्य म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याची उदाहरणे व मिश्र वाक्य कसं ओळखायचं किंवा त्याची काही वैशिष्ट्ये आहेत का हे आजच्या आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। आणि ते ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं, आपल्या प्रत्येक व्याख्या तर इतक्या डीप मध्ये पाठ राहत नाहीत, मग त्याच्या नावावरूनच किंवा त्याच्या काही ट्रिक आहेत लक्षात ठेवण्याच्या, ते मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। मग आज आपण अगोदर मिश्र वाक्याची व्याख्या पाहूया। मग मिश्र वाक्य म्हणजे काय, चला तर मग मिश्र वाक्याची व्याख्या घेऊया। मिश्र वाक्य म्हणजे काय, जेव्हा एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा तयार वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। मग याच्यामध्ये काय आहे पहा, एक प्रधान वाक्य आहे आणि एक कसं वाक्य आहे, गौण वाक्य आहे। प्रधान वाक्य आहे म्हणजे ते वाक्याचा अर्थ त्याच्यावरती अवलंबून आहे आणि गौण वाक्य म्हणजे त्या मुख्य वाक्यावरती हे वाक्य अवलंबून असतं। मग याच्यामध्ये प्रधान वाक्य आणि गौण वाक्य हे ओळखता आलं पाहिजे। आणि जर तुम्हाला काही समजत नसेल, काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही कमेंट करा। आपण शिकवलेला जर तुम्हाला काही घटक समजला नाही तर आपण तुम्हाला कमेंट मध्ये तर उत्तर देऊयाच किंवा त्यावरती आपण आणखी लेक्चर घेऊया। मग मिश्र वाक्याची व्याख्या लक्षात आली का, जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा मिश्र वाक्य असे म्हणतात। तयार होणाऱ्या वाक्यास काय म्हणतात, मिश्र वाक्य। मग याची ओळखण्याची किंवा लक्षात ठेवण्याची काही वैशिष्ट्ये आहेत पहा। मग ती वैशिष्ट्ये तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला मिश्र वाक्य ओळखायला हे काही अवघड जाणार नाही। मग आपण त्याचं वैशिष्ट्य पहिलं पाहूया पहा। मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य आहे पहा, प्रधान वाक्य। प्रधान वाक्य मग प्रधान वाक्य म्हणजे काय असतं तर वाक्याचा मुख्य भाग असतो। वाक्याचा काय असतो, मुख्य भाग असतो। वाक्याचा मुख्य भाग असतो म्हणजेच ते काय असतं, त्याचा स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकतो, ते स्वतंत्रपणे त्याचा अर्थ व्यक्त करू शकते। मग यालाच काय म्हणतो आपण, प्रधान वाक्य असे म्हणतो। म्हणजे व्याख्येमध्ये पण आलं आहे ते, पण तुम्हाला समजलं पाहिजे की ते नेमकं कसं आहे किंवा प्रधान वाक्य म्हणजे काय असतं तर वाक्याचा मुख्य भाग असतो आणि तो त्याचा स्वतंत्रपणे अर्थ व्यक्त करतं। आता दुसरं वैशिष्ट्य आहे पहा, गौण वाक्य। गौण वाक्य मग गौण वाक्य कसं असतं, मुख्य वाक्यावर अवलंबून असतं। म्हणजे प्रधान वाक्य जे असतं त्याच्यावरती हे काय असतं, अवलंबून असतं। आता तिसरं वैशिष्ट्य आहे पहा, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। मग गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती असतात, ते मिश्र वाक्यामध्ये येतात का व ती कोणती असतात, ती कशी ओळखायची, मग चला आपण तेही पाहूया। उदाहरणार्थ, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती असतात, प्रधान आणि गौण वाक्यांना जोडण्याचं काम करतात। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय करतात तर ते प्रधान आणि गौण वाक्याला जोडण्याचं काम करतात। मग ती कोणती असतात, जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा, जर तर, म्हणून, कारण, की इत्यादी। हे काय आहेत तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत।
जेव्हा तेव्हा जर तर म्हणून कारण की इत्यादी. हे काय इत्यादी म्हणजे हे इतकी बर का, हे नाही ते इत्यादी धरताल याच्यामध्ये. कारण की हे काय आहेत तर गौणत्व सूचक उभयनवी अव्यय आहेत, म्हणजेच ते काय काम करतात तर प्रधान वाक्य आणि गौण वाक्याला जोडण्याचं काम करतात. चला मग हे तिन्ही वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आली का? आता आपण उदाहरणाकडे वळूया. उदाहरण आहे पहा. आकाशात जेव्हा ढग जमतात, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. मोर नाचू लागतो. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. मग याच्यामध्ये एक मुख्य वाक्य आहे पहा, त्याच्यावरती दुसरं वाक्य अवलंबून आहे. म्हणजे एक प्रधान वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे, ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग याच्यामधील प्रधान वाक्य कोणतं आहे परत? प्रधान वाक्य आकाशात जेव्हा ढग जमतात, हे कसं वाक्य आहे? गौण वाक्य आहे. गौण वाक्य आहे पहा, गौण वाक्य. आणि मोर नाचू लागतात हे काय आहे तर प्रधान वाक्य आहे. प्रधान वाक्य हे स्वतःचा अर्थ कसं करत आहे? स्वतः व्यक्त करत आहे. मोर नाचू लागतो. मग आकाशात जेव्हा ढग जमतात हे कसं आहे? मग याच्यावरती अवलंबून आहे, म्हणून हे प्रधान वाक्य झालं आणि हे गौण वाक्य झालं. आता दुसरं उदाहरण घेऊया पहा. जो माणूस प्रामाणिक असतो, जो माणूस प्रामाणिक असतो त्याला सर्वजण मान देतात. त्याला सर्वजण मान देतात. मग इथं तुम्हाला हे जो माणूस प्रामाणिक असतो त्याला सर्वजण मान देतात, मग त्याला सर्वजण मान देतात हे कसं आहे तर मुख्य वाक्य आहे, म्हणजेच प्रधान वाक्य आहे पहा. प्रधान वाक्य सर्वजण मान देतात. पण जो माणूस प्रामाणिक असतो हे कसं वाक्य आहे? मग गौण वाक्य, म्हणजेच याच्यावरती हे अवलंबून आहे. पण सर्वजण मान देतात हे त्याचा अर्थ कसं करत आहे? स्पष्ट किंवा स्वतंत्र व्यक्त करत आहे. आता आपण तिसरं उदाहरण घेऊया पहा. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते, पण ते मौल्यवान असते. पण ते मौल्यवान असू शकते. पण ते मौल्यवान असू शकते. मग याच्यामध्ये कोणतं प्रधान वाक्य आहे आणि कोणतं गौण वाक्य आहे किंवा मुख्य वाक्य कोणतं आहे तर ते मौल्यवान असू शकते. हे काय आहे तर प्रधान वाक्य आहे पहा, किंवा मुख्य वाक्य. जे चकाकते ते सोने नसते हे कसं आहे? गौण वाक्य आहे पहा, गौण वाक्य आहे. मग आलं का इथपर्यंत तुमच्या लक्षामध्ये की प्रधान वाक्य हे स्वतःचा अर्थ स्वतंत्रपणे व्यक्त करतं, पण गौण वाक्य हे काय असतं तर या वाक्यावर अवलंबून असतं. मग